मतदान का हक बजाया, क्या कहना चाहते हो जनता से? हम चाहते कि हम जो जिसे हम अपना वोट दिए हैं वो सरकार और जरूर आए चुन के जो हम, क्योंकि अपने दुनिया में सारे वोट से ज़्यादा हमारे एक वोट था। किन्नर की संख्या ज़्यादा नहीं शहर के अंदर, जो हमारे किन्नर समाज ने इतना दिल से चाह के जिसे वोट दिया वो सरकार जरूर आए बस हमारी। आप क्या कहना चाहोगे, जनता से क्या कहना चाहोगे? जी, जनता से ये कहना चाहूँगी, जैसा कि सभी लोग आए टाइम निकाल कर अपना अपना नेता चुनने के लिए, जैसा हम लोग किन्नर थर्ड जेंडर होने के बाद भी हम लोग आए हैं वोट देने के लिए। और समाज से ये कहना चाहूँगी, अपना नेता सोच समझ कर चुनिए। जी, महंगाई कम होना चाहिए, बस गरीबी दूर होना चाहिए, बेरोजगारी कम होना चाहिए, सबको अपना अपना हक मिलना चाहिए बस। आप क्या कहना चाहोगे, क्योंकि आपने मतदान का हक बजाया है, सब लोग घर पे सब लोग आके मतदान करते हैं, आप जनता से क्या कहना चाहिए? हम जनता से यही कहना चाहेंगे, जो हमारा जो नेता है, जो भी नेता आए अच्छे से चुन के नेता को लाए कि हमारे समाज के लिए अच्छा कर सके, चंद्रपुर के लिए जो जितना भी हमारा चंद्रपुर जिला है उसके लिए आगे बढ़ा सके, गरीबों की मदद कर सके, हमारे जैसे ट्रांसजेंडर किन्नरों को सारी गरीबी दूर कर सके। कॅमेरामॅन मिलिंदसह मिनिलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। तर राज्यामधील 5 मतदारसंघामध्ये सध्या मतदान पार पडतंय। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। तर चंद्रपूरच्या वेलीमध्ये या ठिकाणी तृतीयपंथीय यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागरिकांना त्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील केलंय। तर दिव्यांगांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उन्हाचा कडाका दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सकाळच्या सुमारासच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दिव्यांगांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। तर व्हीलचेअरवरून आजोबा देखील मतदान केंद्रावर पोहोचले। 82 वर्षाच्या आजोबांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे यंदा निवडणूक आयोगाकडून वृद्ध नागरिकांना आपल्या घरूनच मतदान करता येईल अशी योजना किंबहुना तशी सोय करून देण्यात आलेली आहे। मात्र दिव्यांग असतील, त्याचबरोबर वृद्ध नागरिक असतील, हे देखील उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावताना या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। तर महाराष्ट्रातील नागपूर, त्याचबरोबर रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडतंय।